Good morning, everyone. Today's subject is cost accounting, and this is our chapter number 10 computation of overhead rates. This is problem number 4. Calculate machine hour rate from the following data. Cost of machine 1,16,000, estimated scrap value 16,000, and estimated working life 20,000 hours. कॉस्ट ऑफ मशीन, एस्टिमेटेड स्क्रॅप व्हॅल्यू, हे सगळं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करताना आपल्याला लागणार आहे. देन एस्टिमेटेड वर्किंग लाईफ, प्रॉब्लेम मध्ये त्याची एस्टिमेटेड वर्किंग लाईफ दिलेली आहे ऑलरेडी 20,000. देन estimated maintenance cost during working life of machine. Estimated maintenance cost दिलेली आहे 2,400. नेक्स्ट power used per machine. Power use per machine 1 per hour. Directly per hour ची इथे कॅल्क्युलेशन करूनच दिलेलं आहे. रेंट अँड रेट्स पर मंथ. आता इथे मोस्टली सगळ्या मंथ मध्येच अमाऊंट्स आहेत, सो आपण मंथ मध्ये कॅल्क्युलेशन घेऊया. रेंट अँड रेट्स पर मंथ अमाऊंट आहे 3,000 इंटू ब्रॅकेट 10% टू बी चार्ज टू मशीन. मग ह्या 3,000 वरचे 10% जे आहेत हे चार्ज केलेले आहेत. इट इज टू बी चार्ज टू मशीन. सो 3,000 वर 10% कॅल्क्युलेट करून ती अमाऊंट आपण कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायची. नॉर्मल मशीन रनिंग अवर्स ड्युरिंग द मंथ इज 180. So normal machine running hours during the month is 180, and standing charges other than rent rates etc per month. आता बघा मोस्टली आपलं कॅल्क्युलेशन जे आहे आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण पर एनम मध्ये कॅल्क्युलेट करून घ्यायचो, कन्व्हर्ट करून घ्यायचो, बिकॉज तिथे क्वार्टरली किंवा मंथली असे डिफरंट टाइप्स असायचे. काही मंथ मध्ये, काही एनम मध्ये, काही क्वार्टर मध्ये. सो आपण डायरेक्टली पर एनम मध्ये सगळे कन्व्हर्जन करून घ्यायचो. बट या प्रॉब्लेम मध्ये इथे मंथ मध्येच ऑलमोस्ट दिलेले आहेत, सो आपण मंथ मध्ये इथे कॅल्क्युलेशन घेऊया. लेट्स सॉल्व दिस प्रॉब्लेम. आपण प्रॉब्लेम जो हा सॉल्व करायला घेऊया. आपल्याला एक इथे स्टेटमेंट प्रिपेअर करावा लागणार आहे. कॉम्प्युटेशन ऑफ मशीन अवर रेट. आपल्याला मशीन अवर रेट जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. सो पर मंथ मध्ये इथे अमाऊंट घेऊया. सेकंड कॉलम मध्ये पर अवर साठी जसं कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला करता येईल. So first standing charges and second is machine expenses. Standing charges मध्ये आपण बघूया काय काय येतं. कॉस्ट ऑफ मशीन डेप्रिसिएशन साठी, एस्टिमेटेड स्क्रॅप व्हॅल्यू हे सुद्धा डेप्रिसिएशन साठी, स्टँडिंग चार्जेस साठी रेंट रेट्स पर मंथ. सी रेंट अँड रेट्स स्टँडिंग चार्जेस मध्ये हे इन्क्लूड केलं जातं. सो रेंट रेट्स पर मंथ. रेंट जर दिलेलं आहे, रेंटच्या बाबतीत काय म्हटलंय, रेंट अँड रेट्स पर मंथ मध्ये दिलेले आहे 3,000. ओके, बट इथे ब्रॅकेट मध्ये एक इन्फॉर्मेशन दिली आहे 10% टू बी चार्ज टू मशीन. मग त्यातले 10% जे आहेत हे आपल्याला घ्यायचे. सो 3,000 अमाऊंट जरी पर मंथ ची दिलेली असली तरी सुद्धा त्यातले 10% जे आहेत, 10% अमाऊंट 10% ऑन 3,000 दॅट इज आन्सर इज 300. सो 300 जे आहेत हे इथे आन्सर येणार आहे. Because 10% to be charged to machine. Next is standing charges other than rent and rates. आता हे सुद्धा स्टँडिंग चार्जेस आहेत. रेंट अँड रेट्स सोडून बाकीचे जे आहेत हे त्यांनी इथे म्हटलंय स्टँडिंग चार्जेस अदर दॅन रेंट अँड रेट्स पर मंथ. डिरेक्टली पर मंथ ची अमाऊंट दिली आहे 400. सो आपण 400 डिरेक्टली घेऊया पर मंथ. स्टँडिंग चार्जेस अदर दॅन रेंट अँड rates. So 3,000 plus 4,000. Answer is 7,000. 300 plus 400. Answer is 700. तर स्टँडिंग चार्जेस जे आहेत हे कॅल्क्युलेट करायचे. इथे फॉर्म्युला आहे स्टँडिंग चार्जेस म्हणजे इथे जी टोटल आलेली आहे ती टोटल डिवायडेड बाय इफेक्टिव्ह मशीन अवर. Effective machine hour. See in the problem. Normal machine running hours during the month. आता आपण जे मंथ साठी कॅल्क्युलेशन घेतलेलं आहे त्यासाठी मशीन रनिंग अवर्स त्यांनी दिलेले आहेत 180.
सो आपण पर मंथ काय म्हटलंय, नॉर्मल मशीन रनिंग अवर्स ड्युरिंग द मंथ. मंथच्या कॅल्क्युलेशनसाठी आपण हे जे 180 दिलेले आहेत ते 180 आपण घेणार आहोत. सो स्टँडिंग चार्जेस पर मंथच्या इथे अमाउंट घेतल्या होत्या आपण. सो 700 इथे टोटल आली आहे. इफेक्टिव्ह मशीन अवर पर मंथसाठी त्यांनी 180 दिलेले आहे. सो 180 ने आपण इथे डिवाइड करणार आहोत. सो 700 डिवाइडेड बाय 180. आन्सर इज 3.88 पर आवर साठी अमाउंट आलेली आहे. नेक्स्ट इज मशीन एक्सपेन्सेस. मशीनशी रिलेटेड जे काही एक्सपेन्सेस आहेत हे मशीन एक्सपेन्सेस मध्ये इन्क्लूड केले जातात. फर्स्ट इज डेप्रिसिएशन, कॉस्ट ऑफ मशीन प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस less scrap value or salvage value divided by life of machine, economic life of machine. So cost of machine 1,16,000. Cost of machine 1,16,000. Installation charges दिलेत का बघूया. नाही, installation charges इथे दिलेले नाहीये. Then the estimated scrap value. Scrap value less करायचे. So less scrap value 16,000 and divided by estimated yeah. डिवाइड करायचं एस्टिमेटेड वर्किंग लाईफने. एस्टिमेटेड वर्किंग लाईफ जेवढी दिलेली आहे इथे 20,000 अवर्स. So 1,16,000 minus scrap value 16,000 divided by 20,000 hours. And then the answer is 5. डेप्रिसिएशन मध्ये कॉस्ट ऑफ मशीन प्लस इन्स्टॉलेशन चार्जेस. बट या प्रॉब्लेम मध्ये इन्स्टॉलेशन चार्जेस दिलेले नाहीयेत, सो आपण ते ऍड करत नाही आहोत. स्क्रॅप व्हॅल्यू, सॅल्वेज व्हॅल्यू और स्क्रॅप व्हॅल्यू, इथे स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे ती आपण लेस करतोय. सो स्क्रॅप व्हॅल्यू स्क्रॅप व्हॅल्यू 16,000 आपण लेस केली आहे आणि डिवाइड केलंय. त्याचे जे एस्टिमेटेड वर्किंग लाईफ दिलेली आहे मशीनची, एस्टिमेटेड वर्किंग लाईफ दिली आहे 20,000 अवर्स. सो आपण ते 20,000 अवर्सने त्यांना डिवाइड करतोय. आन्सर इज 5. नेक्स्ट इज मेंटेनन्स कॉस्ट. Estimated maintenance cost during working life of machine. Estimated maintenance cost इथे दिलेली आहे 2,400. सो 2,400 ला आपण एस्टिमेटेड वर्किंग लाईफ ने डिवाइड करायचंय. 2,400 divided by 20,000 hours. Answer is 0.12. Next is power. See in the problem, power used per machine is 1 per hour. See per hour ची directly amount त्यांनी calculate करून दिलेली आहे 1. So power answer is 1. Last is machine hour rate A plus B. So standing charges ची जेवढी total आहे ती plus machine expenses जी total आहे ती add करायचे, then we get our machine hour rate. So add this. Answer is 10. So 10 machine hour rate जो आहे हा 10 आहे. इथे आपला हा प्रॉब्लेम जो आहे हा संपलेला आहे. या प्रॉब्लेम मध्ये काय डिफरंट होतं तर आपण एरवीचे जे प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये पर एनम मध्ये कन्वर्जन करून घेत होतो. बट आता अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम, ज्या प्रॉब्लेम मध्ये जशा प्रकारे दिले असतील तशाप्रमाणे आपण घेऊ शकतो. या प्रॉब्लेम मध्ये मोस्ट ऑफ अमाउंट जे आहेत ह्या पर मंथ मध्ये होत्या. दॅट्स वाय इथे पर मंथ मध्ये मी कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे. आणि जर तिथे एनम मध्ये अमाउंट असतील तर तुम्ही एनम मध्ये करून घेऊ शकता. सो जसा प्रॉब्लेम असेल त्याप्रमाणे आपण तसं त्याचं कन्व्हर्जन जे आहे हे करून घेऊ शकतो.